ग्रामीण बैंक के रिटायर प्रबंधक को 5 से 6 दिन डिजिटल अरेस्ट में रखने और कुल 55 लाख की ठगी का मामला नागपुर से सामने आया है। 71 वर्षीय बुजुर्ग से टेररिस्ट फंडिंग का डर दिखाकर कुल 55 लाख रुपए की ठगी की गई है। बुजुर्ग की शिकायत के बाद पुलिस की मदद से अफेक्टेड अकाउंट फ्रीज कराया गया है और करीब 15 लाख के करीब की राशि वापसी की कुछ उम्मीद बनी हुई है। नागपुर की साइबर पुलिस मामले की जांच कर रही है। 71 वर्षाचे ग्रामीण बँकेचे प्रबंधक जे रिटायर आहेत ते काल आले। त्यांच्याबरोबर 5 तारखेपासून डिजिटल अरेस्ट बाबतचा कॉलिंग चालू होते। त्यांचे सर्व त्यांची मुलं वगैरे पुण्याला राहिले आहेत। ते त्यांचा दुसरा एक मुलगा आहे जो बाहेर राहतो नागपूरमध्ये, पण ते एकटे राहतात। त्यांना एक व्हिडिओ कॉल आला की तुमचं जे मोबाईल नंबर आहे आणि तुमचा आधार नंबर असा असा आहे, तो आधार नंबर एका बँक अकाउंटला लिंक असून सदर बँक अकाउंटमध्ये इनलिगली आणि नार्कोटिक्सचे वगैरे जे फंडिंग आहे, टेररिस्ट फंडिंग, याचे पैसे आलेले आहेत आणि त्याचा तपास चालू असून त्याबाबतची त्यांनी वेगवेगळी कागदपत्र, बनावट कागदपत्र पाठवली। ज्या कागदपत्रावर बनावटपणे सह्या केल्या होत्या, म्हणजे वरिष्ठ जजेस असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील, पोलीस अधिकारी यांच्या बोगस सह्या केल्या होत्या असे, त्यामुळे त्यांना थोडा विश्वास आला की बाबा नाही, हा खराच प्रकार आहे। आणि त्यानंतर त्यांनी स्वतः बँकेत जाऊन त्यांचे जी 55 लाख रुपये FD होती ती त्यांनी आपल्या बँक अकाउंटमध्ये कन्व्हर्टेड केली आणि त्यांनी 7 तारखेला एकच ट्रान्झॅक्शन केलं 50 लाखाचं आणि 51 लाखाचं आणि त्यानंतर परत त्यांनी 4,20,000 10 तारखेला भरले। म्हणजे असंही 5-6 दिवस त्यांच्याबरोबर डिजिटल अरेस्टचा फ्रॉड चालू होता, परंतु त्यांनी सदरची माहिती कोणालाही दिली नाही। त्यामुळे त्यांचे 55 लाख रुपये त्यांनी वेगवेगळ्या 2 अकाउंटमध्ये RTGSद्वारे ट्रान्झॅक्शन करून फ्रॉड झाला। ते ज्यावेळी आपल्याकडे तात्काळ आले त्यानंतर आपण त्यांची FIR घेतली। त्यानंतर FIR घेतल्यानंतर आपण सर्व तपास चालू केला आणि ज्या व्हॉट्सअप कॉलवरून किंवा ज्या अकाउंटवर त्यांनी पैसे भरले त्या अकाउंटवर सस्पेक्टेड अकाउंट आपण करून ते अकाउंट फ्रीज करण्यात आलेले आहे। त्यामध्ये जवळजवळ 15 लाख रुपये आपण फ्रीज करण्यास यश मिळवलेलं आहे आणि उर्वरित तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP सर, मथानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम करून येथील उर्वरित आरोपींना आणि उर्वरित रक्कम आम्ही लवकरात लवकर वापस आणण्याचा प्रयत्न करत आहोत। यामध्ये म्हणजे मला आपल्या मार्फतीनं हे आव्हान पण करायचं आहे की डिजिटल अरेस्ट असं कोणताही प्रकार कोर्टाच्या किंवा आपल्या कायद्यामध्ये नाही। डिजिटल अरेस्ट असं जर कोण आपल्याला भीती घालत असेल किंवा आपल्याबाबत बोलत असेल तर त्यांना सरळ सांगा की आम्ही पोलीस ज्यावेळी घरी येतील त्यावेळी आम्ही पाहू आणि सदर कॉलला जे व्हॉट्सअप कॉल असेल किंवा व्हिडिओ कॉल असेल याला एंटरटेन न करता तुम्ही तात्काळ 1930 वर कॉल करा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे किंवा सदर पोलीस स्टेशनला आमच्याकडे सायबर पोलीस स्टेशनला तक्रार द्या। डिजिटल अरेस्ट असं कोणताही प्रकार नसल्यामुळे असं कोणी व्हॉट्सअप कॉलद्वारे अथवा व्हिडिओ कॉलद्वारे भीती घालत असेल तर तुम्ही भिवून घाबरून न जाता कोणत्याही प्रकारे पैसे तुम्ही दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर करू नका आणि आपली फसवणूक होत असेल तर तुम्ही लवकरात लवकर याबाबत तक्रार करा। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।